25 आजचं लाईव्ह ट्रेडिंग आणि उद्याचा आपला व्ह्यू बघूया मार्केटमध्ये काय काय घडलं आज जे सपोर्ट रेसिस्टन्सवर ट्रेड करत होते त्यांना मार्केटने आपल्या टेम्पलेट्समुळे मस्त चकवलं. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की नुसता सपोर्ट रेसिस्टन्स ड्रॉ करून त्याच्यावर ट्रेड केला म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हाल असं नसतं. सपोर्ट रेसिस्टन्स एक टूल आहे की जे आपण यूज करतो, पण रोज तुम्ही सपोर्ट रेसिस्टन्स बघून जर ट्रेड करत असाल तर तुम्ही कुठे ना कुठेतरी काय करता, टेम्पलेट्समुळे फसता. मार्केटला माहिती आहे तुम्हाला कुठे फसवायचंय. मार्केट बरोबर हुशार आहे. मार्केटला माहिती आहे सगळ्यांचा व्ह्यू जर डाऊन साईडला आहे तर डाऊन साईडचा व्ह्यू सगळ्यांना चकवून पुन्हा डाऊन साईडला कसं जायचंय. मार्केटला माहिती आहे जर अप साईडला आपल्याला जायचंय तर अप साईडला आपल्याला कसं जायचंय. आपण पहिल्यांदा येऊया निफ्टीवरतीच येऊया. निफ्टीने आज जबरदस्त टेम्पलेट्स बनवले. ज्यांना ट्रेड घ्यायचा होता हे माहिती, ट्रेड कसा घेतात यांना माहित होतं, त्यांनी आज प्रॉफिट चांगला कमवला असेल. पण ज्यांना माहिती नव्हतं ते मात्र फसले असतील. ओके, आपण निफ्टीवरती येऊया. मी काल निफ्टीमध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की मार्केट ह्या लेवलच्या खाली येईल. ही लेवल होती 24,737. मी काल क्लिअर कट सांगितलं होतं की ह्या लेवलच्या मार्केट खाली येईल आणि खाली आल्याला लगेच जाऊ नका. खाली एक सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरनं मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. हे मी काल निफ्टीमध्ये क्लिअर कट सांगितलं होतं. मी तुम्हाला ही लेवल पण दिली होती. कोणी जर माझा व्हिडिओ चेक केला असेल तर बघा, ही लेवल पण एक मी दिली होती की ह्या लेवलवरनं जाऊ नका. जिथपर्यंत मार्केट 24,600च्या खाली जात नाही तिथपर्यंत मार्केटमध्ये डाऊनचा व्ह्यू ठेवू नका. मी क्लिअर कट सांगितलं होतं. ही लेवल एक जी दिली होती ही होती 24,734च्या आसपासची, सॉरी 24,734च्या आसपास. आज मार्केटने टॅम्पलेट्स असे बनवले, मी 1 मिनिटामध्ये जातो, की कोणाला काही कळलंच नाही. प्रत्येकाला वाटलं की आपल्या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आली आहे. जर कोणी कॅप्चर केली असेल तर ठीक आहे, नसेल कॅप्चर केली तर तो फसला असेल. हे बघा, मार्केट इथे ओपन झालं. मार्केटने ओपन दिल्याला छोटासा एक डाऊनफॉल दिला आणि डाऊनफॉल दिल्यानंतरच पहिल्या 15 मिनिटामध्ये मार्केटने जवळपास वरती 100 पॉईंटची मोमेंटम दिली आणि ती मोमेंटम देऊन मार्केटने थोडा डाऊनफॉल दिला आणि पुन्हा एक चांगली जबरदस्त मोमेंटम दिली. ह्या मोमेंटमना सगळ्यांना वाटलं असेल की या मोमेंटमला म्हणजे जवळपास मार्केटने 100-150 पॉईंटच्या अपसाईडला आधी मोमेंटम दिलं. या मोमेंटमना सगळ्यांना वाटलं असेल की आपण आज बायसाठी बसायचंय. बरोबर आहे, बायसाठी बसायचंय. पण मार्केटचे टॅम्पलेट सगळ्यांना रीड करता येतातच असं नाही. ह्याच्यामध्ये कोणी इथे फसले, इथे थोडंसं कोणी प्रॉफिट केलं कमवलं नसेल तर कमवलं असेल, कोणी इथे अपसाईडला गेलं असेल, कोणी इथे अपसाईडला गेलं असेल, कोणी इथे अपसाईडला गेलं असेल. पण सगळ्यांना ट्रॅप करून मार्केट शेवटी खालच्या सपोर्टवरती आलं. मी सांगितलं होतं जिथपर्यंत मार्केट सपोर्ट वरती येऊन एकही प्राइस ऍक्शन बनवत नाही तिथपर्यंत तुम्ही अपसाईडचा ट्रेड घेऊ नका. सपोर्ट वरती प्राइस ऍक्शन बनू दे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं मार्केटला तर मार्केटने सपोर्ट वरती कुठल्याही प्रकारची प्राइस ऍक्शन बनवलेली नाही. हा, जिथे जेव्हा सपोर्टला मार्केट टच झालं तिथपासून मार्केटने कुठल्याही प्रकारची प्राइस ऍक्शन इथे बनवलेली नाही. तुम्ही इथे जर काही बघत असाल तर हा टोटली फेक मूव्ह होता. हे मार्केटने इथले सगळ्या लोकांचे स्टॉप लॉस काय केलं, कलेक्ट केलं आणि मार्केटने एक चांगला फॉल दिला. म्हणून सांगतो मित्रांनो, टॅम्पलेट्स बनतात कसे याच्यावरती लक्ष असायला पाहिजे. टॅम्पलेट जर बनतात कसे हे माहीत नसेल तर काही सांगू शकत नाही. मार्केटने छोटासा डाऊनफॉल दिलं, अपसाईडला गेलं आणि मार्केटने हे टॅम्पलेट्स बनवलं. हे कॉमन टॅम्पलेट्स आहेत मार्केटचे. हे मार्केटने टॅम्पलेट बनवलं. ही कॅन्डल जर ह्या लेवलच्या वरती क्लोज देते ना
म्हणजे ही जर कॅन्डल ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग देते इथे कुठे, मग मात्र मार्केटचे टेम्पलेट्स असे बनले असते की इथे खाली आलं, इथे वर गेलं, इथे आलं आणि इथून ही मोमेंटम आली असते. पण मार्केटने या लेवलच्या वरती क्लोजिंग नाही दिलं. त्यामुळे मार्केटचे टेम्पलेट्स क्लोजिंग न दिल्यामुळे मार्केटने जस्ट स्टॉप लॉस तुमचे काय केलं, जे काल डाऊन ट्रेंडला बसले होते त्यांचं जे स्टॉप लॉसेस इथे हिट होते त्यांचे स्टॉप लॉस मार्केटने एकदम हिट करून टाकलं आणि तिथून इथे खाली आलं. दुसरी गोष्ट जर व्यवस्थित कोणी बघितलं असेल तर 4 तासामध्ये ह्या लेवलला एक हर्डल होता. ह्या 4 तासामध्ये इथे ही जी लेवल होती या लेवलला इथे हे एक हर्डल होतं. हे बघा. आणि बरोबर मार्केटने या हर्डलला टच केला. एक मिनिट. बरोबर मार्केटने या हर्डलला इथे म्हणजे रेसिस्टन्सला इथे काय केलं, टच केलं आणि मार्केटने एक डाऊन साईडला मोमेंटम दिलं. आता उद्याचे टेम्पलेट्स बघा, उद्याचे टेम्पलेट्स पुन्हा सेम आहेत. जर मार्केट 24,600 च्या खाली जर मूव्ह करतंय तर मार्केटमध्ये एक अपसाईडला मोमेंटम, जर खाली मूव्ह करतंय तर मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम येताना थोडंसं कठीण होऊन जाईल. मग मात्र मार्केट फॉल करेल आणि मग मार्केट ही लेवल क्रॉस करेल. ही लेवल क्रॉस करेल. ही लेवल आहे मित्रांनो 24,512 ची. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा जो सपोर्ट आहे ह्या सपोर्ट वरती प्राइस ऍक्शन बनते हे बघायला लागेल आधी. जर बनत असेल तर ठीक आहे, जर बनत नसेल तर उगाच जबरदस्ती अपसाईडचा ट्रेड घेऊ नका. कारण का जर प्राइस ऍक्शन बनणार असेल तर प्राइस ऍक्शन तुम्हाला स्वतः सांगेल मी कशी बनते. पण जर वरच्या साईडला जर एक स्ट्रॉंग मोमेंटम दाखवत नाहीये मार्केट, तर मार्केट हळू हळू करून ही लेवल तुमची काय करणार आहे, तोडून टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये अलर्ट राहा. उगाचच काहीतरी करायला जाऊ नका. कारण का मार्केट एकदम ट्रिकी सिच्युएशन मध्ये आहे. पण एक बाउन्स माझं जे काही कॅल्क्युलेशन सांगतंय त्याच्यामध्ये एक बाउन्स वरच्या साईडला मार्केटमध्ये इथून छोटासा का होईना बनतोय. पण तो बनताना सुद्धा प्राइस ऍक्शन लक्षात घ्यावी लागेल. प्राइस ऍक्शन बघावी लागेल. तिथे जर आपल्या क्लासमध्ये जे आम्ही शिकवतो ती जर प्राइस ऍक्शन इथे कुठे बनत असेल तर ही प्राइस ऍक्शन बनेल. जर उद्या, मी परत सांगतोय, जर उद्या मार्केट ह्या लेवलला क्रॉस करत नाहीये, परत सांगतो, जर मार्केट उद्या ह्या लेवलला क्रॉस करत नाहीये, थोडासा टाइम फ्रेम मी 1 मिनिटात आणतो. इथे थोडंसं बघा. क्लोजिंग बेसिसवर, क्लोजिंग याचा अर्थ काय माहितीये की तुम्ही मार्केटची कॅन्डल क्लोज खाली होत नाही. जर मार्केट ह्या लेवलला क्रॉस करत नाहीये उद्या, ही जी लेवल आहे ही 24,646 ची लेवल आहे. सॉरी 24,646. मार्केट जर उद्या ह्या लेवलला क्रॉस करून क्लोजिंग देत नाहीये तर मार्केटमध्ये अपसाईडला मोमेंटम बनेल. पण त्याला सुद्धा कंडिशन आहे की ही लेवल मार्केटने वरती क्रॉस करायला पाहिजे. ही लेवल आहे 24,706 ची. जर मार्केट 24,706 च्या लेवलला उद्या जर अपसाईडला क्रॉस करतंय तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याचे चान्सेस आहेत. पण जर उद्या मार्केट गॅप डाऊनच ओपन होतंय, मी परत सांगतोय, उद्या जर मार्केट गॅप डाऊनच ओपन होतंय आणि 24,600 ची लेवल जर खाली क्रॉस करतंय तर मग मार्केटकडे वरती जाण्यासाठी चान्सेस कमी राहतील. मग मार्केट डायरेक्ट खालची लेवल जी आहे ही लेवल तोडायचा प्रयत्न करेल 24,500 ची. त्यामुळे उद्या अलर्ट मोडमध्ये काम करा. कारण का उद्या मंगळवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. परत सांगतोय, उद्या मंगळवारी सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आज मार्केटने इथे जो मोमेंटम दिला नाही हा एवढा खास दिला नाहीये. पण परत सांगतोय, उद्या जर मार्केट 24,706 च्या वरती गेलं तर मार्केट एक अपसाईडला उद्या मोमेंटम देऊ शकतं. कारण का आजचे जे सपोर्ट वरचे जे टेम्पलेट्स बनलेत ते थोडेसे अप डायरेक्शनला मला दाखवत आहेत. त्यामुळे उद्या जर मार्केट या 24,706 च्या वरती जर क्लोजिंग बेसिसवर जर एखादी मोमेंटम देतंय तर मार्केट उद्या अपसाईडला जाऊ शकेल. आणि जर मार्केटने उद्या 24,646 ची जर लेवल खालच्या साईडला ब्रेक करून जर क्लोजिंग देतंय तर मात्र मार्केटचं डायरेक्शन खालच्या साईडला असू शकतं. परत सांगतोय मित्रांनो की फक्त सपोर्ट अँड रेसिस्टन्स वरती ट्रेड करू नका. त्याच्यासाठी लॉजिक लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्राइस ऍक्शन माहिती असायला लागतात की कशा प्रकारे तुम्ही ट्रेड करता.
या जर प्राइस ऍक्शन तुम्हाला माहिती नसतील आणि तुम्ही जर ट्रेड करत असाल तर मात्र तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. त्यामुळे तुम्ही उद्या 24,600 ची अगदी लास्ट लेवल 24,600 ची लक्षात ठेवून द्या. तिथून खाली जर गेलं मार्केट तर मात्र मार्केट डाऊन ट्रेंडला कंटिन्यू करेल. जर तिथून कुठे एक बुलिश मोमेंटम अपसाइडला येते तर मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे बुलिश मोमेंटम येऊ शकते. ओके, आणि ती जी बुलिश मोमेंटम आहे ही कमीत कमी ह्या लेवल पर्यंत येईल. कमीत कमी सांगतोय 24,845 च्या आसपास ही मोमेंटम येईल किंवा त्याच्यापेक्षा जास्तही मोमेंटम येऊ शकते 24,891 पर्यंत. त्यामुळे उद्या तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करताना दोन ऑप्शन आहेत. एक तर मार्केट पूर्णच्या पूर्ण साइडवेज झोन मध्ये काढून टाकेल, थोडंसं अप जाईल, थोडंसं डाऊन जाईल, थोडंसं अप जाईल, थोडंसं डाऊन जाईल, नाहीतर मार्केट एक चांगली अपसाइडला मोमेंटम देऊ शकते. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हा, पण जर मार्केट जबरदस्त गॅप डाऊन झालं तर मात्र मार्केटचा जो मोमेंटम आहे हा खालच्या साईडला असू शकतो. त्यामुळे तुम्ही जे ट्रेड करणार आहात उद्या त्यांनी एकदम सांभाळून ट्रेड करा. जर मार्केट उद्या गॅप अप झालं तर मी परत सांगतोय, जर मार्केट उद्या गॅप अप झालं तर मार्केटमध्ये चान्सेस परत राहतील. मार्केट हे टेम्पलेट्स बनवू शकतं. जर गॅप अप झालं तर मार्केट हे टेम्पलेट्स बनवू शकतं. मी काल तुम्हाला हा रेसिस्टन्स दिला होता. मार्केटने रेसिस्टन्सला मार्केट टचच झालं नाही. मार्केटने डायरेक्ट अपसाइडला एक मोमेंटम दिलं आणि वरच्या मी हा सपोर्ट दिला होता तुम्हाला. तर मार्केटने इथून तुम्हाला कुठलीही मोमेंटम खालच्या साईडला इथे थोडीशी कुठेतरी प्राइस ऍक्शन बनली असती तर मी असं म्हटलं असतं की मार्केट अपसाइडला गेलं असतं. पण इथे ह्या सपोर्ट वरतीच मार्केट आधी आलं नाही. मार्केट डायरेक्ट ओपन झालं आणि मार्केटने छोटीशी एक वरच्या साईडला मोमेंटम दिली. ह्या सगळ्यांचे स्टॉप लॉस मार्केटने हिट केलं आणि मार्केटने डाऊन फॉल दिला. तर उद्या पुन्हा टेम्पलेट्स चेक करावे लागतील. टेम्पलेट्स कसे बनतात माहित नसेल तर उगाच ट्रेड करू नका, रिअल मनी घालवू नका. माझं एवढं मत आहे की जर उद्या गॅपअप झालं तर मार्केट डाऊन करून वरच्या साईडला एक चांगली मोमेंटम देईल आणि हा सपोर्ट जिथपर्यंत ब्रेक होत नाहीये, किमान 24,600 जिथपर्यंत ब्रेक होत नाहीये तिथपर्यंत डाऊन ट्रेंड कंटिन्यू होईल असं मला वाटत नाही. ह्या कुठल्याही लेवलवरनं मार्केट एक बुलिश मोमेंटम देऊ शकतं. ओके, तर निफ्टीचा व्ह्यू आपण बघितला मित्रांनो. आपण थोडंसं क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस मध्ये बघूया, गोल्ड मध्ये बघूया. ओके, आपण गोल्ड पासून सुरुवात करूया. ओके, गोल्ड मध्ये मी सांगितलं होतं तसंच होतंय. गोल्ड मध्ये काही चेंजेस नाहीयेत. मी डेली टाइम फ्रेम वर जातो. मी गोल्ड मध्ये काल सांगितलं होतं हा एक लेवल आहे, ही एक लेवल आहे. ह्या लेवलवरनं जर मार्केट आलं अप साईडला तर येऊ शकेल. ही जर लेवल ब्रेक करते तर मार्केट डाऊन साईडला जाईल. मी गोल्ड मध्ये सांगितलं होतं माझा व्ह्यू आहे हा 32,444 पर्यंत तरी कमीत कमी गोल्ड येईल. 32,444 एक शॉर्ट टर्म बेसिसवर लेवल खालच्या साईडला येऊ शकते गोल्ड मध्ये. हे मार्क करून ठेवा. 32,400 सॉरी 32,400 नाही, सॉरी मित्रांनो, 32,244 पर्यंतची मुवमेंट येऊ शकेल गोल्ड मध्ये खाली. पण एक लक्षात ठेवा, हे जे काही मी सांगतोय ना इथे लगेच तुम्ही ट्रेड घ्यायला जाऊ नका. कारण का टेम्पलेट्स हे वन डे चे आहेत. मी टाइम फ्रेम लावलाय वन डेचा आहे. इथपर्यंत यायला त्याला 2 किंवा 3 दिवस लागू शकतात. मे बी मार्केट इथून थोडंसं अपसाईडला जाऊन पुन्हा येऊ शकतं. स्टॉप लॉस हिट होऊ शकतात. मी देतोय व्ह्यू ते ओव्हरऑल देतोय. मी तुम्हाला थोडंसं अजून टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करतो. ओके, आता गोल्ड मध्ये जर बघायला गेलात तर एक छोटासा सपोर्ट इथे बनतोय 4 तासामध्ये. हा बघा, हा ह्या सपोर्ट वरती गोल्ड आलेला आहे. कोणी लगेच ट्रेड करायला डाऊन साईडला जाऊ नका. इथून एक बुलिश मोमेंटम गोल्ड मध्ये येऊ शकते. गोल्ड मध्ये जर बुलिश मोमेंटम इथे जर काही प्राइस ऍक्शन छोटीशी बनते व्यवस्थित आपल्या हिशोबानुसार तर गोल्ड मध्ये बुलिश मोमेंटम येऊ शकते. त्यामुळे तुम्ही इथे सतर्क राहा. हा एक सपोर्ट गोल्ड मध्ये बनतोय मित्रांनो. पण गोल्डचे जे ओव्हरऑल टार्गेट्स आहेत ते खालच्या दिशेचेच असतील. त्यामुळे तुम्ही सतर्क राहा. ओके, गोल्ड नंतर आपण थोडंसं बघूया. गोल्डचा आपला व्ह्यू परवापासून मी सांगितलं, इथून मार्केट जे डाऊन झालंय तिथपासून मी सांगतोय की गोल्डचा व्ह्यू जो आहे हा डाऊन साईडचा आहे. ओके, नॅचरल गॅस मध्ये बघूया मित्रांनो. नॅचरल गॅस, मी नॅचरल गॅस मध्ये सांगितलं होतं नॅचरल गॅस मध्ये ट्रेड करू नका. नॅचरल गॅसचा माझा कुठलाही व्ह्यू अजूनपर्यंत दिलेला नाहीये मी. कारण का परवा सुद्धा मी रविवारी सुद्धा सांगितलं की नॅचरल गॅस मला साईडवेज वाटतोय. नॅचरल गॅस मध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंटम होईल असं आत्ता तरी काही दिसत नाही. तेव्हा नॅचरल गॅसला आपण 1-2 दिवस अजून देऊया. नॅचरल गॅसचा व्ह्यू जरा बाजूला ठेवून देऊ. क्रूड ऑइल, क्रूड ऑइलचा आपला ओव्हरऑल व्ह्यू डाऊन साईडचा होता मित्रांनो. मी सांगितलं होतं क्रूड ऑइल कमीत कमी 5,500च्या घरात येईल. पण मी काल सांगताना हे पण सांगितलं होतं की रोजचे टेम्पलेट्स रोज रीड करायला पाहिजेत. माझा जर कालचा कोणी जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याने व्यवस्थित परत वॉच करा. मी सांगितलं होतं हा एक सपोर्ट बनतोय. या सपोर्ट वरनं उद्या मार्केट टेम्पलेट्स जे बनवेल ते अपसाईडचे बनवू शकतात. हे मी काल क्लिअर सांगितलं होतं. क्लिअर डायरेक्शन्स होती म्हणजे एकदम क्लिअर. तुम्ही माझा व्हिडिओ जाऊन परत बघा.
मी सांगितलं होतं माझा व्ह्यू क्रूड ऑइलमध्ये डाऊनचा आहे, 5,500 पर्यंत क्रूड ऑइल यायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की डायरेक्ट येईल. क्रूड ऑइल तुमचे टेम्पलेट्स जे आहेत, मी काल हे पण वाक्य बोललो होतं की जर सगळ्यांना कळायला लागलं, सगळेच जर डाऊन साईडला ट्रेड करायला लागले, तर मोठे प्लेयर पैसे नाही कमवणार. मार्केट टेम्पलेट्स रोजच्या रोज चेंज करतं आणि रोजच्या रोज चेंज करून मार्केटने टेम्पलेट्स चेंज करू शकतं. आता आज क्रूड ऑइलने काय केलं नाही बघा, या सपोर्टवरनं एक अपसाईडचा टेम्पलेट बनवलं. म्हणजे जो कोण डाऊन साईडला बसला असेल की डाऊन साईडला मला 5,500 रुपयापर्यंत जायचंय, त्या माणसाचे लॉसेस गेले, स्टॉप लॉसेस गेले आणि तो लॉसमध्ये गेला. तो प्रत्येक लेवलवरनं काय बघत असेल की डाऊनसाठी 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 आणि प्रत्येक लेवलवरनं त्याला काय मिळत असेल, स्टॉप लॉस स्टॉप लॉस स्टॉप लॉस. म्हणून सांगतो मित्रांनो की कुठल्याही मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही हे करता, ट्रेड करता, तेव्हा विदाऊट एज्युकेशन बसू नका. भरपूर लॉसेस होतात. पूर्ण एज्युकेशन घ्या, बसा. फक्त सपोर्ट अँड रेसिस्टन्स म्हणजे ट्रेडिंग नाहीये. मार्केटचे रोजचे टेम्पलेट जर कोणाला रीड करता येत नसेल, तर ते सपोर्ट अँड रेसिस्टन्स तुम्हाला काहीही उपयोगाचे नाहीये. मी तुम्हाला परत क्लिअर सेम सांगतो, काही उपयोगाचे नाहीत ते सपोर्ट अँड रेसिस्टन्स. ओके. नॅचरल गॅस, क्रूड ऑइल आणि गोल्ड झालं आपलं. बिटकॉइन मध्ये बघूया. मी बिटकॉइन मध्ये सांगितलं होतं बिटकॉइन 1,20,000च्या आसपास जाईल. बघू बिटकॉइन काय करतंय. ओके. बिटकॉइन 1,19,842 पर्यंत गेलं होतं. बघूया बिटकॉइन मध्ये आता काय होत आहे. बिटकॉइन डेली टाइम फ्रेम वर बघू आपण. कालचा जो आपला व्ह्यू होता तो एकदम क्लिअर आहे. बिटकॉइनने काय केलंय, बिटकॉइनने स्टॉप लॉसेस घेतलेत थोडेसे. पण बिटकॉइनचा मी लास्ट हे देऊ शकतो की ह्याच्या जर खाली बिटकॉइन आलं 1,17,000च्या खाली, तर बिटकॉइन अपसाईडला नाही जाणार. मग बिटकॉइन डाऊन साईडला जाईल, फॉल करेल. पण थोडंसं आपण 1 तासातला पण व्ह्यू बघूया, इथे काय सपोर्ट रेसिस्टन्स आहे का. ओके. हे परफेक्ट लेवल आहे मित्रांनो. बिटकॉइन इथून अपसाईडला जम्प करू शकतं. इथे थोडंसं कॉशियस राहा या लेवलवरती. काल बिटकॉइन इथे कुठेतरी असताना आपण व्ह्यू दिला होता. 1,19,000 पर्यंत बिटकॉइन गेलो होतो. 1 मिनिट. हा बिटकॉइन साठी लास्ट सपोर्ट राहील मित्रांनो. जर बिटकॉइन ह्याच्या खाली गेला तर बिटकॉइन मध्ये एक अपसाईडला मोमेंटम येताना कठीण आहे. मग बिटकॉइनने हे स्टॉप लॉसेस घेतलेले आहेत मित्रांनो. बिटकॉइनचा इथून जो खालचा जो डायरेक्शन असेल हे खालचा असेल. हा एक छोटासा सपोर्ट आहे. इथे जर वर्क केला तर ठीक आहे, नाही वर्क केला तर बिटकॉइन ही लेवल कमीत कमी गाठेल 1,14,759. म्हणून सांगितलं की टॅम्पलेट्स रीड करता आले पाहिजेत. आता ही जी कॅन्डल आज ओपन झाली आहे, बिटकॉइन सकाळी 5:30 वाजता कॅन्डल चेंज करतं. बिटकॉइनचं जर माहीत असेल तर 5:30 to 5:30 सकाळी इंडियन टाइम नुसार सकाळी 5:30 to दुसऱ्या दिवशी 5:30 पर्यंतची एक कॅन्डल स्टिक बनते. आता ही बघा, ही सकाळी 5:30 वाजता, ही बघा मी इथे दाखवतो तुम्हाला. सकाळी 5:30 वाजता ह्या कॅन्डलने याचे स्टॉप लॉसेस घेऊन एक रेड कॅन्डल क्लोज केलेली आहे. जर कोणी टॅम्पलेट्स रीड करत असेल, त्याला कळत असेल, तर बिटकॉइनने अपसाईडला एक मोमेंटम दिलं, सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतले, तर हा बिटकॉइनचा एक स्टॉप लॉस होता आणि हे बिटकॉइनचं कमीत कमी टार्गेट होतं. हे जवळपास 1,500 पॉईंटचं टार्गेट होतं. आज अचीव होईल नाही होईल माहीत नाही. बिटकॉइनने जर हा सपोर्ट तोडला तर मात्र हे टार्गेट कमीत कमी या लेवलपर्यंत राहील किंवा कमीत कमी या लेवलपर्यंत राहील. ओके. तर बिटकॉइन मधला व्ह्यू आपला क्लिअर आहे. ओके. आता बिटकॉइन झालं. परत आपण निफ्टीवरती येऊ. निफ्टीमध्ये काय काय चाललंय परत बघू. मी निफ्टीचं परत एकदा सांगून देतो तुम्हाला मित्रांनो की निफ्टीमध्ये मी परत सांगतोय, निफ्टीमध्ये तुम्हाला लास्ट सपोर्ट हाच आहे. हाच एक लास्ट सपोर्ट आहे. ज्या सपोर्टवरनं निफ्टी अपसाईडला थोडंसं मूव्ह करू शकतं. 24,600च्या जर खाली आलं तर निफ्टीमध्ये अपसाईडच्या मोमेंटम थोडेसे कठीण होऊन बसतील. उद्या मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी बुलिश मोमेंटम छोटंसं का होईना येऊ शकतं. उद्या मार्केटमध्ये इथे प्राइस ऍक्शन बनताना दिसल्या पाहिजेत. या लेवलच्या वरती जर गेलं 24,700च्या वरती, तर तुम्ही अपसाईडला बसू शकता उद्या. 24,700च्या वरती गेलं तर. आणि ह्या लेवलच्या जर खाली जर मार्केट सरकतंय 24,600च्या वगैरे, तर मात्र अपसाईडचे मोमेंटम थोडेसे कमी दिसत आहेत. मग मार्केट डायरेक्ट 24,500 तोडून जाईल. आणि दुसरी गोष्ट, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, त्यामुळे कदाचित मार्केट उद्या साईडवेज होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही केअरफुली ट्रेड घ्या. दुसरी गोष्ट, आपल्या ह्या ASM क्लासमध्ये तुम्हाला डेलीचे टॅम्पलेट्स रीड करायला आम्ही शिकवतो की डेलीचे टॅम्पलेट्स कसे बनतात. म्हणजे ते जर तुम्हाला रीड करता आले तर तुम्ही सपोर्ट अँड रेसिस्टन्स वरती परफेक्ट ट्रेड करू शकता.
पण जर तुम्हाला डेलीचे टेम्पलेट्स रीड करता येत नसतील, तर नुसते तुम्हाला सपोर्ट असिस्टन्स माहिती असून त्या गोष्टींचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे बी केअरफुल. तुम्हाला जर क्लासेस करायचे असतील त्या नंबरला मला फोन करा. क्लास केल्याचा एकच अनाउन्समेंट आहे मित्रांनो, क्लास जर माझा कोणी जॉइन केला, तर त्याला मी माझ्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बसवतो. लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण त्याला घेतो, म्हणजे रोज जे आपण लाईव्ह ट्रेडिंग करत असतो, त्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये आपण त्याला घेतो, पण ते ठराविक दिवसानंतर. आज क्लास जॉइन केला तर उद्यापासून लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बसवत नाही. का? तर त्याला कारण आहे, की एक ठराविक लेव्हल नंतर त्याला ज्या गोष्टी कळायला सुरुवात होतात आपल्या क्लासमधल्या, त्या गोष्टी त्या गोष्टींचा प्रत्यय त्याला त्या क्लासमध्ये दिसला पाहिजे, याच्यासाठी आपण त्याला लाईव्ह ट्रेडिंगमध्ये बसवतो. जवळपास मी 2 ते 3 लाईव्ह ट्रेडिंगमध्ये त्याला माझ्याबरोबर स्वतः ट्रेडिंगला बसवतो. म्हणजे डेमो पर्पज, रिअल मनीमध्ये नाही, डेमो पर्पज. पण त्यांना कशा लेव्हल मार्क करायच्या, टेम्पलेट्स कसे रीड करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लाईव्ह ट्रेनिंगमध्ये कळून जातात. तर कोणाला तुम्हाला क्लास जॉइन करायचा असेल तर करून घ्या. माझा WhatsAppला जो ग्रुप आहे, त्याला जर कोणाला जॉइन व्हायचं असेल तर त्यांनी मला या नंबरला कॉन्टॅक्ट करा. मी त्यांना माझ्या WhatsAppच्या ग्रुपमध्ये जॉइन करून घेईन. WhatsAppचा ग्रुप फ्री आहे. मी कुठलेही मनी ऑनलाईन स्वीकारत नाही. परत सांगतोय, जर माझ्या नावाने कोणी जर काही लिंक पाठवत असेल, कोणी काही पैसे मागत असेल तर कृपया करून घेऊ